नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड आपण कोणत्या विषयावर करावा असा जेव्हा माझ्या मनात प्रश्न असतो त्यावेळी अनेकदा कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील अनेक विषय जे अस्वस्थ करतात, ज्याच्याबद्दल प्रचंड चर्चा सुरू असते, त्या विषयांवरती आम्ही बोलत असतो. पण संवाद प्रतिवादमध्ये कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था या विषयावर तुम्ही का बोलत नाही असा प्रश्न मला गेल्या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 550 ते 600 जणांनी विचारला. आणि म्हणून लोकाग्रहास्तव असं म्हणता येईल असा हा आजचा अतिशय ज्वलंत विषय आहे. आणि मला दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतंय की कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था या विषयावरती जो आजचा संवाद प्रतिवादचा भाग आहे, हा भाग पुन्हा पुन्हा टेलिकास्ट करायला लागेल की काय अशी पण भीती आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेचा आजवरचा कारभार बघितला तर खरोखर गेंड्याच्या कातडीचे अधिकारी ही म्हण या अधिकाऱ्यांसाठीच तयार झाली आहे की काय असा प्रश्न पडतो. इतकं कोल्हापूरचं दुर्दैव आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची सध्याची परिस्थिती किंवा गेल्या 2 वर्षातली परिस्थिती बघितली की आपण शहरात राहतोय की एखाद्या ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्त्यानं जातोय असा प्रश्न पडतोय. एकही रस्ता सुस्थितीत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात IRBनं बनवलेले जे काही रस्ते आहेत 49 किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे, ते थोडेफार चांगल्या अवस्थेत आहेत. बाकी महानगरपालिकेनं बनवलेल्या रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. गेली 3.5 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे. सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळं या प्रशासनावरती अंकुश नाही असं एकीकडे बोललं जाते. दुसरीकडं जर प्रशासकांनी मनात आणलं असतं तर या कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न निकाली निघाले असते. कारण एक प्रकारे त्यांना स्वातंत्र्य पण होतं. पण तरीसुद्धा कोल्हापूर शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि त्याच्यातून शहरवासियांची हाडं खिळखिळी होण्याचे प्रकार हे कायम आहे. आज याच विषयावरती मला बोलायचे. मला माहिती आहे की अनेकांना या विषयावरती उत्स्फूर्तपणे बोलायचे. सोशल मीडियावरती अनेकांनी याबद्दलचा राग, संताप व्यक्त केलेला आहे. कारण कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था खरोखर भीषण दयनीयच्या पुढे गेलेली आहे. आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज आम्ही 3 नागरिक म्हणून आधी पहिल्यांदा बोलवलेलं आहे. त्यातले पहिले आहेत सुशील भांदिगरे, बुधवारपेठ परिसरामध्ये राहतात आणि कालच ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते की कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था किती भीषण झाली आहे आणि त्यांची तळमळ बघून त्यांना विनंती केली की तुम्ही संवाद प्रतिवादमध्ये या. आजचे आपले दुसरे वक्ते आहेत कोल्हापूर नेक्स्ट या संस्थेकडून काम करणारे चंद्रकांत चव्हाण. शहरातील एकूणच प्रश्न, नागरी प्रश्न, त्यातही रस्त्यांची दुरावस्था याबद्दल आज मला चव्हाण साहेब यांच्याकडून जाणून घ्यायचे. आणि तांत्रिकदृष्ट्या आणि प्लस या कोल्हापूर शहराच्या दैनंदिन सगळ्या प्रश्नांशी निगडीत असलेले अजय कोराणे, जे इंजिनियर आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत आहे. तिघांचंही स्वागत आहे. नमनाला घडाभर तेल झालेलं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूर शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था आहे. दर 4-5 वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधात रस्त्यांच्या प्रश्नावरून आंदोलन होतं. याच महानगरपालिकेला सगळ्या रिक्षादारांनी एकदा वेढा घातलेला होता आणि तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पुन्हा 6 महिन्यात, वर्षभरामध्ये पुन्हा सगळे रस्ते उखडलेले. त्याच्यामध्ये ढपला संस्कृती, त्याच्यामधली टक्केवारी, हे सगळ्यांना सगळे विषय आता माहीत झाले आहेत. पण महानगरपालिका प्रशासन काही सुधारत नाही आहे. मला पहिल्यांदा सुशील तुम्हाला विचारायचे, तुम्ही 2 दिवसापूर्वी या सगळ्या शहरातल्या प्रश्नांबद्दल किंवा विशेषतः रस्त्याच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना तुम्ही सांगितलं होतं की गणेशोत्सवापूर्वी जर शहरातील रस्ते दुरुस्त झाले नाहीत, सुस्थितीत आले नाहीत तर गणेश मूर्ती महानगरपालिकेच्या दारात नेऊन ठेवणार. ही वेळ खरोखर आली असं वाटते आता? 100% आलेलं आहे. कारण आत्ता जे तुम्ही बोललात त्या पद्धतीनं 4 वर्ष झालं प्रत्येक वर्षी गणपती आली की रस्त्याचे खड्डे पडलेले असतात. महापालिका 2 कोटी रुपये जाहीर करते, आम्ही पॅचवर करतो म्हणते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती गणेश उत्सव झाला की रस्त्यावर खड्डे बघायला मिळतात. 100 कोटी 200 कोटी कोल्हापूरमध्ये येतात. कॉन्ट्रॅक्टर ह्या ठिकाणी काम करायला येतात. ते रस्ते जे होतात ते 1 वर्षामध्ये परत उकरले जातात. ह्या रस्त्याची काही गॅरंटी आहे का नाही? जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देता त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावला पाहिजे की हा रस्ता आम्ही करायला लागलेलो आहे, या रस्त्याला आम्ही खडी एवढी वापरलेली आहे, डांबर एवढं वापरलेलं आहे, क्रशर बारीक आम्ही ही साईज वापरलेला आहे आणि टोटल हा एवढ्या लांबीचा, एवढ्या किलोमीटरचा हा रस्ता आम्ही करत आहोत आणि ह्या रस्त्याला जर काय झालं तर ती पूर्ण 3 वर्षाच्या वॉरंटीमध्ये आम्ही हा रस्ता पुन्हा करून देणार. असं कुठेही बोर्ड दिसत नाही. रस्ता झाला, नारळ फोडला,
की त्यानंतर जे नेते गायब होतात, कॉन्ट्रॅक्टर गायब होतात, परत आपले सामान्य लोकांचे ये जा चालू होते, परत 6 महिन्याने तो रस्ता उकरलेला असतो, कोणाला कॉन्ट्रॅक्टर माहीत नसते, मग जाब विचारणार कोणाला? महापालिका हात वर करते की आमच्याकडे निधी नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये मुळात मला सांगायचे आहे की 20 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये डांबरी प्लांट स्वतः महापालिकेचा चालू होता, पण तो डांबरी प्लांट झूम प्रकल्प बसला, बंद पडलेला आहे. आज बंद पडलाय की बंद पाडला गेलाय हा पुन्हा एक वेगळा प्रश्नचिन्ह आहे. त्या झूम प्रकल्पामध्ये डांबरी प्लांटवर आज कचरा, लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे महापालिकेनं टेंडर प्रोसिजर काढली, अनेक कंत्राटदार निर्माण झाले आणि ह्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी म्हणा महापालिका टेंडर प्रोसिजर करते, त्यामध्ये किती ढपला पडतो, किती भ्रष्टाचार होतो आणि किती दर्जाचा आणि गुणवत्तेचा रस्ता होतो हे कुठलाही ज्युनियर इंजिनियर महापालिकेचे अधिकारी ज्यावेळी रस्ता चालू असतो त्यावेळी बघायला जात नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतो आणि ह्यामुळे कोल्हापुरातल्या किंवा जिल्ह्यातनं जी लोक कोल्हापुरात येतात, पर्यटक येतात, या लोकांना या खड्ड्यामुळे त्रास होतो, कोणाचे हाडं खेळखेळी होतात, कोणाचा अपघात होतो. मुळामध्ये आम्ही ज्यावेळी टू व्हीलरवरनं फिरत असतो किंवा मुलांना शाळेत सोडायला जात असतो त्यावेळी समोरनं येणारा माणूस बघायचा का रस्त्यावरचा आम्ही खड्डा बघायचा, यामध्ये अपघात होतो. मग ह्याला जबाबदार कोण? आम्हाला तर काय कुठला मेडिक्लेम मिळणार नाही, महापालिका कुठली जबाबदारी घेणार नाही, कंत्राटदाराची मुदत संपलेली असते, त्यामुळे आम्ही विचारायचा जाब कोणाला? मग शेवटी आम्हाला पर्याय नाही, कारण आता गणेश उत्सवाचं आगमन होत आहे, मंडप घालायला खड्ड्याला तुम्ही पैसे घ्यायला लागले, मुळात रस्त्यावरच खड्डे, मग मंडपसाठी तुम्ही कशासाठी खड्डे व्हायला पैसे घ्यायला लागला? आणि रस्ता जर सुस्थितीत जर तुम्ही आम्हाला देत नसाल तर आम्ही गणपती तुमच्या दारामध्ये आणून ठेवणार, कारण आम्ही टॅक्स भरतोय महापालिकेचा. हा सामान्यांचा प्रश्न आहे. सुशीलने अतिशय वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यातला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की महानगरपालिका किंवा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था ही नागरिकांच्या हितासाठी काम करणारी लोकल बॉडी असली पाहिजे. पण इथं उलटं होतंय की काही मुठभर कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी काम करणारी अधिकारी वर्गांची चेन, अशी परिस्थिती आहे किंवा अशी ओळख महानगरपालिकेची झालेली आहे. दुसरीकडे त्यांनी सांगितलं की डिफेक्ट लायबिलिटी म्हणजे एखादा रस्ता बनवल्यानंतर त्याच्या वॉरंटी पिरियड काही ते असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तो रस्ता पुन्हा खराब झाला तर त्याची भरपाई किंवा त्याची दुरुस्ती संबंधित कंत्राटदारानं केली पाहिजे. कोराणे साहेब, लिगली आणखीन मॉरली दोन्ही मी तुम्हाला विचारतोय. आपल्याकडे दुर्दैवानं मॉरली कोण बोलतच नाही, नैतिकता हा विषय राहिलेला नाही आहे. सो मला तुम्हाला विचारायचं आहे लिगली आणि मॉरली की अशा पद्धतीनं डिफेक्ट लायबिलिटी ही एखादा कंत्राटदार, म्हणजे तुम्ही इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर पण आहात, सो मी तुम्हाला दोन्ही अंगानं विचारतोय की एखादा कंत्राटदार का स्वीकारत नाही, आणि दुसरी गोष्ट महापालिका प्रशासन त्यांच्यावरती का अंकुश ठेवू शकत नाही? कंत्राटदारानं स्वीकारायचा विषयच नाही. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड एकदा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट साईन केलं की इट इज बाउंड दॅट इफ सम रिपेअर ऑकर्स तर तुम्हाला ती दुरुस्ती 100% करायला पाहिजे, आणि हे करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनानं तेवढं सक्ती त्या कॉन्ट्रॅक्टरवर केली पाहिजे आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. डिफेक्ट म्हणजे वॉरंटी गॅरंटी जो विषय आहे डिफेक्ट लायबिलिटीचा, तो ॲग्रीमेंटमध्ये साईन करून दिलेला असतो कॉन्ट्रॅक्टरनं, पण त्याची महापालिका अधिकारी अंमलबजावणी करत नाहीत, कारण त्यांचं त्या प्रशासनाची जबाबदारी आहे की ती त्या कॉन्ट्रॅक्टरकडून रिपेअर करून घेत. पण काय किती पर्सेंट असं खरंच होतंय? आता काय होतंय, मी आजच्याही संवाद प्रतिवादसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, पण अतिशय जबाबदारीनं मी हे विधान करतोय की गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये कोणतेही शासकीय अधिकारी अशा पद्धतीच्या वादग्रस्त विषयावरती बोलायला येत नाहीत, कॅमेऱ्यापासून पळतात. कर नाही त्याला डर कशाला, आपल्याकडे म्हण आहे. पण जेव्हा कधी शहराच्या प्रश्नांबद्दल काही महत्त्वाचे विषय असतात त्या विषयावरती तुमची बाजू मांडा किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचे ते लोकांपर्यंत जाऊ दे, यासाठी संवाद प्रतिवादमध्ये या असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा अधिकारी येतच नाहीत. आणि तिसरा मुद्दा की अशा विषयांवरती बोलण्यासाठी आम्हाला अभ्यासू लोक हवी असतात. सो मी या विषयावर बोलण्यासाठी सुद्धा आवाहन केलं होतं की ज्यांना कोणाला बोलायला यायचं त्यांनी यावं. विशिष्ट ठराविक नेत्यांनाच पुन्हा पुन्हा तुम्ही बोलवता असा आमच्यावरती आक्षेप मला अजिबात आणायचा नाही आहे. पण लोक सोशल मीडियावरती बोलतात, पण अभ्यासूपणानं, उघडपणानं, परखडपणानं कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार होत नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे. असो, सो मी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. कदाचित अधिकारी म्हणतील की आम्ही अशा पद्धतीच्या डिफेक्ट लायबिलिटी करून घेतो, पण त्याचं प्रमाण किती टक्के आहे माहीत नाही. हिने जे बोलले की अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराला
कंत्राटदाराकडून रस्ता करून घेतला पाहिजे जो डिफॉल्ट झालेला आहे. पण मुळातच ज्यावेळी तो रस्ता होत नाही पुन्हा एकदा त्यावेळी त्याला नोटीस काढली जाते. ती नोटीस तात्पुरती मलमपट्टी असते, पण त्याच्यावर कुठलीही ॲक्शन कंत्राटदारावर घेतली जात नाही. त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं पाहिजे, तेही टाकलं जात नाही आणि पुन्हा तोच कंत्राटदार नवीन टेंडर भरायला तयार होतो. ह्यामुळं हा भ्रष्टाचार वाढत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिले रस्ते खाली होते, आज घरामध्ये जायचं झालं तर. एक मिनिट, मी इंटरफेअर करतो. म्हणजे तुमचा विषय आता त्या ह्याच्यावर मी सुरुवात करणार होतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणं जसं महत्त्वाचं आहे, तसं नंतर रोडची रिपेरी निघू नये म्हणून काळजी घेण्याचं रोड करत असताना जे प्रशासनाचं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे त्याच्यावर सर्वात पहिल्यांदा फोकस झाला पाहिजे. जर का उदाहरण द्यायचं झालं तर आम्हाला जेव्हा बिल्डिंग परमिशन दिली जाते तेव्हा ड्रेनेज डेव्हलपमेंट फंड भरून घेतला जातो किंवा म्हणजे विकासासाठी हे भरून घेतला जातो कर. दुसरा, त्या बिल्डिंग परमिशनमध्ये आम्हाला ती अट आहे की प्लिंथ चेकिंग वगैरे असं रोड लेवलच्या वर असणारी आमची जोता लेवल, प्लिंथ लेवल, ह्या कंडिशन्स हे करून घालून आम्हाला ती चेक करून वगैरे परमिशन दिली जाते. आम्ही बांधल्यानंतर 2 वर्षांनी दर वर्षाला म्हणजे 2, 3, 4 वर्षांनी दर वर्षाला 4 इंच 6 इंच रोडवर आहे त्या डिपॉझिट करून नवीन रोड बांधला जातो. आमची प्लिंथ लेवल जाते खाली आणि यांचा रोड वर. ही पद्धत बरोबर आहे का? ही अतिशय चुकीची पद्धत आहे. म्हणजे पुन्हा महानगरपालिकेच्या टीपीच्या कारभाराबद्दल एक वेगळा एपिसोड किंवा एक वेगळी मालिका तयार होईल. या इस्टेट डिपार्टमेंट बद्दल पुन्हा एक वेगळीच पुन्हा त्याची कहाणी वेगळी आहे. जसं तुम्ही आता म्हणताय तसं की रस्ते बनवण्याची पण एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, ती पद्धतच आपण फॉलो करत नाहीये. जो सिक्वेन्स आहे रोडचं कन्स्ट्रक्शन करताना त्याचं एक उदाहरण म्हणजे रोड केला जातो आणि रोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्याला ड्रेनेजची परमिशन दिली जाते किंवा पिण्याच्या पाईपलाईन, पिण्याच्या वॉटर सप्लाय किंवा ड्रेनेजची परमिशन. आता ड्रेनेजचं मॅनहोल असतं ते रोडच्या सेंटरला असतं. बरोबर. तो काय करतो, रोड खुदाईचे पैसे भरतो काय असेल ते रनिंग मीटरचे आणि तो खुदाई करतो आणि ते म्हणजे 2 विषय येतात. ड्रेनेज जे मॅनहोल बांधलेलं असतं जे इंटॅक्ट असतं त्याला तो होल पाडतो. होल पाडल्यानंतर ते पडलेला कचरा सगळा त्या मॅनहोलमध्ये, रोड खुदाई केलेलं वेगळं. बरं, ते भरून घेतलेले पैसे तातडीनं तिचं रिपेअर कोणच करत नाही. आमचं सजेशन काय होतं म्हणजे कलशेट्टी साहेब असताना काही अंशी फुलेवाडीत म्हणजे मला नंतर समजलं हे इम्प्लिमेंट पण केलं गेलं. आम्ही सिवरेज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल कॉर्पोरेशन गोवा लिमिटेड याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचं काम केलं होतं. तिथं पद्धत कशी आहे, रोडच्या सेंटरला मॅनहोल असतं, ठीक आहे. दरवेळेला घरचं ड्रेनेज जोडताना रोड खुदाई करायची नाही. एक चेंबर रोडच्या साईडला ठराविक इंटरवलला ठराविक डिस्टन्सवर तयार केलेला असतो, ज्याला की हाऊस कनेक्शन रोडच्या साईडला असतो, बरोबर, आणून जोडायचे आणि जो चेंबर ऑलरेडी मॅनहोलला कनेक्ट केलेला असतो. म्हणजे रोड खुदाई वाचली, तुमचा रिपेअरचा खर्च वाचला, नागरिकांचा ते पैसे भरायचा खर्च वाचला. हे असे काही नियम आहेत ना, ह्या नियमांचं कोल्हापूरमध्ये मुळात ड्रेनेज विभाग, शहर अभियंता, बांधकाम विभाग आणि जल अभियंता यांची सांगडच नसल्यामुळे हा कोल्हापूरमध्ये होत नाही. तुम्ही जे बोलला त्या पद्धतीने रस्ता होतो आणि नंतर खुदाई होते. याला तिघांची सांगड लागते. ज्यावेळी तुम्ही रस्ता करत असता त्याच्या आधी खालच्या ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाईप लाईन ह्या तुम्ही त्या ठिकाणच्या बदलायला हव्यात. त्याला युटिलिटीचा जो विषय आहे, शिफ्टिंग नव्हे, युटिलिटीचा जो विषय आहे तो रोड करण्यापूर्वी कंप्लीट झालेला असला पाहिजे. सर, हा महत्वाचा भाग आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, पण कोल्हापुरात हे घडत नाही आणि आपल्याकडं पाहिजे तिथं सांगड असत नाही, नको तिथं मात्र बरोबर व्यवस्थित कोऑर्डिनेशन नाही, एकमेकावर ढकलायचं. मला आता तेच चव्हाण साहेब तुम्हाला विचारायचंय, तुम्ही इतकी वर्ष या कोल्हापूर शहरामध्ये राहताय, मला मुळात तुम्हाला विचारायचंय की कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार सुधारतोय आहे असाच आहे की दिवसेंदिवस बिघडत चाललेला आहे, स्तर खालावत चाललेला आहे, काय निरीक्षण आहे तुमचं? मी तर बघायचं तुम्हाला सांगितलं की आता कोल्हापूर महानगरपालिका बंद करून ती ग्रामपंचायत म्हणून डिक्लेअर करावी. कारण आता गेली 20-25 वर्ष बघतोय आम्ही काही सुधारणा झालेली नाही, हद्दवाढ नाही, सुधारणा देऊ शकत नाहीत, पायाभूत सुविधा देऊ शकत नाही, आरक्षणं होती ते सगळी उठवलेली आहेत, तुम्हाला पर्याय जागा नाही आहेत, एकही रस्ता रुंद झालेला नाही आहे.
आणि आता तुम्ही विषय काढला नव्हतो मी, जो रस्ता बांधायचा असतो तो उकरून बांधायचा असतो. अगदी उकरून बांधल्यामुळं तुम्हाला लेवल ती कायम एक मेंटेन राहते तुम्हाला. आणि आम्ही परवा पण विषय मांडला त्यांना, तुम्ही जे पाईपलाईन त्या बाजूला आहे आणि मी तो इकडं आहे, तुम्हाला तिथंपर्यंत खोदावं लागते. मग आम्ही म्हणतो दोन्ही बाजूला पाण्याची लाईन टाका, रस्त्याच्या दोन्ही दोन्ही बाजूला, म्हणजे आम्हाला तिथं जोडणं सोपं होईल. तुमच्या माहिती तेव्हा त्यांचा आता मीटरचा दर आहे तो 7,000 रुपये मीटरचा रेट आहे खोदाईचा. रनिंग मीटर मीटर 7,000 रुपये आहे, हिशोब करा. नाही, पण हे पैसे जे आहेत ना, हे पैसे पुन्हा त्या रस्त्यासाठी वापरले जात नाही. नाही, तो भाग वेगळाच आहे. महानगरपालिका रस्ते खुदाईसाठी पैसे घेते, पण त्या पैशाचा विनियोग पुन्हा त्याच हेडवर केला जात नाही. ज्या वेळेला कोल्हापूर शहरातील गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले होते त्यावेळेला जवळपास 20 कोटी रुपये महानगरपालिकेकडे जमा झाले, पण त्या 20 कोटी रुपयांचा विनियोग पुन्हा रस्त्यांसाठी झाला नाही. या विषयावरती जाहीरपणे आम्ही बोललेलो होतो, जाब विचारला होता, पण पुन्हा तेच आहे, गेंड्याच्या कातडीचं प्रशासन एवढं आम्ही म्हणायचं. आज एक बातमी केल्याचं समाधान, त्यांना तिकडे काही फरक पडत नाही. एखाद दुसरं आंदोलन होणार, आंदोलन झाल्यानंतर तेवढ्यापुरतं काही ते आश्वासन द्यायचं, काही प्रमाणात आंदोलनकर्त्यांना मॅनेज करायचं, हेच आपलं चालू आहे. नाही सर, आता तुम्ही जो विषय मांडला की रोड कन्स्ट्रक्शन करत असताना खुदाई करून, म्हणजे पहिला रोड जो आहे खरडून काढायचं, ह्यामध्ये नवीन पद्धत आता अशी, म्हणजे स्मार्ट सिटी, आपल्या शेजारची जर का बेळगाव सिटी बघितली तर तिथले रोड जर का बघितले तर तिथं त्यांनी काय केलंय, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, त्याचं युटिलायझेशन, अर्थात टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करायची असेल तर 100% खर्च येणार. खर्च आला तर मी म्हणतोय 10 किलोमीटरच्या ठिकाणी 7 किलोमीटर रोड होऊ दे, खरं परमनंट सोल्युशन आणि उत्तम दर्जाचे टिकणारे रस्ते, दर्जेदार काम होऊ दे. आता बेळगावमध्ये काय झालंय की ते जे पहिलं मटेरियल जे रोडमधलं आहे त्यातलं रियूज जे मटेरियल करू शकतो, त्यातलं पहिल्यातलं रस्त्यातमधलं पण मटेरियल रियूज केलं जातं आणि कमी पडणारं मटेरियल बाहेरून घातलं जातं आणि आहे त्या लेवलला रोड केला जातो. आता आपल्या इथं काय झालंय, रोडची लेवल 6 इंच 8 इंच दर वर्षाला वाढते आणि मग ड्रेनेजचं जे टोपण आहे, म्हणजे मॅनहोलचं जे झाकण आहे ते जाते खाली, गटराची लेवल जाते खाली आणि त्या रोड कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये ते प्रत्येक वेळा ड्रेनेजचं झाकण वर उचलायचं किंवा गटरांची लेवल वर घ्यायचं असते असंच नाही. म्हणजे ते कसा कॉर्पोरेशनचा कारभार आहे माहीत नाही. ते परत जोपर्यंत ॲक्सिडेंट होत नाही तोपर्यंत ते ड्रेनेजचं टोपन वर घेतलं जातं. अनेक ठिकाणी ड्रेनेजची मॅनहोल्स वर आलेली आहे. गोखले कॉलेज ते माऊली चौक या रस्त्यावरती 2-2 फुटानं ड्रेनेजची मॅनहोल्स वर आली आहे. मला मुळात काय विचारायचं, तुम्ही यातले तांत्रिक म्हणून मी तुम्हाला विचारतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की सॉइल म्हणजे मातीची, ज्या पद्धतीची माती आहे त्यानुसार रस्ते बनतात, टिकतात. आणि कोल्हापुरातल्या सॉइलची कंडिशन अशी आहे की त्यामुळे रस्ते टिकत नाहीत असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. पण दुसरीकडं दुबई सारख्या ठिकाणी जिथं वाळवंट आहे, वाळवंटी भाग आहे, तिथं उत्तम रस्ते बनत आहेत. कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो, गोव्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, तिथले रस्ते उत्तम दर्जाचे बनतात, टिकतात. मग कोल्हापुरातच काय प्रॉब्लेम आहे? नाही, गोव्यातला किंवा कोकणातला विषय जो आहे तिथलं फाउंडेशन जे आहे ते लॅटराईटवर आहे. म्हणजे तिथं काही अंशी तुम्ही म्हणताय तसं 100% हे बरोबर आहे की तिथलं फाउंडेशन चांगलं आहे आणि सेटलमेंट वगैरे होत नाही. इथं कोल्हापूरमध्ये जिथं भराव टाकून केलेले रोड आहेत तिथं वॉटर लॉगिंगचा म्हणजे पाण्याचा जो निचरा होण्याचा जे विषय आहे तो जर का व्यवस्थित सांभाळला गेला तर भरावावरचा रोड सुद्धा खराब व्हायचं काही कारणच नाही. पण म्हणजे मग त्यासाठी चांगल्या गटारी पाहिजे, त्या रस्त्याला चांगला ढाळ पाहिजे, पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी साठलं ना की रोड खराब. पण मग कोराणे साहेब हे बेसिक इंजिनिअरिंग आहे, त्यात काही फार मोठं बुद्धी चालवलं नाही. मग महानगरपालिकेमध्ये हे जे काही इंजिनियर म्हणून काम करतायत त्यांना हे का कळत नाही? मला तुम्हाला विचारायचं सुशील की यामध्ये सगळ्यामध्ये लोकांच्या मनात किंवा ते वस्तुस्थिती आहे ढपला आणि टक्केवारी. ढपला आणि टक्केवारी मुळात ह्याला कारणीभूत आपण जनता पण आहे आणि काही प्रमाणात नेते मंडळी पण आहे. ज्यावेळी इलेक्शन येतात त्यावेळी लोकांना सवय लागलेली आहे पैशाची. मी डायरेक्ट बोलतो, मी ह्या ठिकाणी जनतेची माफी पण मागतो, काही चुकत पण असेल माझं. पण मुळामध्ये ज्यावेळी आता तुम्ही लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा महानगरपालिका, सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक राहिलेली नाही. इलेक्शन आले की मतदारांना काही
जेवणावळी जेवणावळी, अपार्टमेंट apartment रंगवून रंगवून द्यायला देणं, लागणार. बोरिंग मारून द्या. आमचा बचत आणि गट आता सुशिक्षित चांगले पैसेवाले सधन लोक सुद्धा मला पाकिट कधी येते किंवा मला आजच्या जेवणाचं कुपन मिळते का याची वाट बघतायत. हे दुर्दैव आहे. त्यामुळे आता निवडणूक सर्वसामान्य माणसांना लढवायची नाही का, तर त्याच्यासाठी जी लागणारी मसल पॉवर आहे ती असेल तरच निवडणूक लढवता येते. हे दुर्दैव आहे. ही कसली आणखी अशावेळी मात्र आपली लोकशाही धोक्यात येत नाही. हे दुर्दैव आहे. आणि जो पैसा त्या ठिकाणी घातला जातो तो पैसा निवडून आलेला मग अधिकारी नगरसेवक जे कोण असतील ते नेतेमध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने काढत असतात. मग त्याच्यासाठी हा भ्रष्टाचाराचा प्रोपगंडा कोल्हापुरात चालू आहे. त्यामुळे क्वालिटीचे रस्ते होत नाहीत, इतर गोष्टी होत नाहीत. आता त्यामध्ये काही कंत्राटदार चांगले, तिने गंगाविषयीतला तुम्ही पंचगंगा हॉस्पिटल ते पंचगंगा नदीपर्यंतचा जो रस्ता प्रलंबित होता, आमच्यात एक मोठं आंदोलन झालं मागं 4 वर्षापूर्वी आणि कृती समिती शुक्रवार पेठ बुधवार पेठ मिळून तो रस्त्यासाठी आंदोलन केलं आणि रस्ता चांगला झाला. 2-3 वेळा पूर येऊन गेला पण रस्त्यावरचं साधं डांबर हल्लेलं नाही. दुधाळीमध्ये पण आतले रस्ते ज्या ठिकाणी पुराचं पाणी येते ते मग रस्ते चांगल्या सुस्थितीत आहेत. म्हणजे काही ठराविक करणारे क्वालिटीचे लोक आहेत, कंत्राटदार आहेत, पण काहींना एक भ्रष्टाचाराचं ग्रहण कंत्राटदारांना लागलेलं आहे आणि ठराविकच कंत्राटदार महापालिकेचे ठेकेदार झालेले आहेत. आता मी अनेक विषय बोलू. ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे ना, आता युटिलिटीजसाठी परमनंट सोल्युशन काढायच्या दृष्टीनं काम होऊ शकतं. त्याकरता आता स्टॉर्म वॉटरचं काय तर त्या 3200 कोटीचा जो विषय आहे, 3200 कोटी त्या स्टॉर्म वॉटरचा काय तर त्यांनी प्रोजेक्ट द्यायचा आहे त्या शासनाला. नाही तो एक विषय झाला वॉटर लॉगिंगच्या ठिकाणी. त्याच्यावरही चांगलं काम करता येईल. अर्बनायझेशन जिथं झालं आहे जपानप्रमाणे तिथं तो विषय स्टॉर्म वॉटरसाठी ठीक आहे. युटिलिटीजचा जे आहे, सगळ्या युटिलिटीज ज्या कोल्हापूरमधल्या आहेत त्याचा नकाशा तयार करण्याची टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे. पहिल्यांदा नकाशा तयार करून घ्यायचा, असलेल्या युटिलिटीज कशा वापरता येतील आणि नसलेल्या ठिकाणी नवीन कशा, त्यात ट्रेंचलेस टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे कॉस्ट जरी झाली तरी ट्रेंचलेस म्हणजे रोड खुदाई न करता तुम्ही ड्रेनेज पाईपलाईन, वॉटर पाईपलाईन आणि हे घालू शकता. मग ह्याचं ॲडॉप्शन जर का तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर वाशी नाका जुना टू जावळाचा गणपती रंकाळ्याच्या त्या संध्यामठच्या बाजूनी 7 वर्ष रोड बंद होता. कुणाल कुमार त्यावेळेला मला वाटतं आयुक्त असावेत आणि मी प्रपोजल दिलं होतं की ट्रेंचलेस टेक्नॉलॉजीनं हा जर का काम केलं 1 दिवस तुमचा रोड बंद राहणार नाही आणि काम एकदम सुपेरियर. म्हणजे त्याची जी ड्रेनेज सिस्टीमला कसं त्याचा जो स्लोप आहे ग्रेडियंट तो अतिशय वॉटर पाईपलाईनला ठीक आहे, खरं ड्रेनेज लाईनला स्लोप व्यवस्थित महत्त्वाचं कारण स्लज त्यातनं वाहून जाणार. तर ते ॲक्युरसीनं काम झालं असतं. मग त्याला थोडा रेटमध्ये डिफरन्स होता. खरं 7 वर्ष रोड 1 दिवस रोड बंद, 7 वर्ष रोड बंद राहिला. ती जे धुळीचं वगैरे त्रास जो त्या लोकांना झाला हे गोष्ट वेगळी. त्या वेळेला रंकाळ्याच्या सायलेंट झोनमधनं जे वाहतूक डायव्हर्ट झाली ती आज अखेर बंद करू शकलेली नाहीत. म्हणजे असे डिसएडव्हान्टेजेस एवढे आहेत. थोडक्यात नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याची आपली मानसिकता नाही. आपल्याला दरवर्षी रस्ते दुरुस्तीवरती बजेट आणायचं असतं. ते बजेट खर्च पडलं पाहिजे. पैसे जोपर्यंत खर्च पडत नाहीत तोपर्यंत माझा ढपला पडू शकत नाही, माझी टक्केवारी होऊ शकत नाही. आता जसं तुम्ही 3200 कोटी सांगितलं, इकडं कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये आले. अमृत योजनेतून देण्यासाठी इतके सगळे पैसे आले. चव्हाण साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आता कोल्हापूर नेक्स्ट मधून काम करताय. खरोखर कोल्हापूर नेक्स्ट उद्याचं कोल्हापूर काय असेल असं वाटते? नवी जनरेशन कोल्हापुरात थांबेल ते वैतागलेत या सगळ्या पद्धतीला? आता कोल्हापूर सुधारणार नाही आपलं, म्हणजे आमचं तर ठाम मत आहे. म्हणजे बघितलेलं आम्ही इतके वर्ष काही ॲडव्हान्स तुम्ही ठेवलेलंच नाही शिल्लक. तुम्ही रस्ता रुंदीकरणाला जागा ठेवलेली नाही. आता काही ठिकाणी आता तुम्ही हा विषय काढला. आमचा कसं आहे फुटपाथ विषय आहे, नंतर तुमचे जे स्पीड ब्रेकर आहे त्याचा विषय आहे. स्पीड ब्रेकर म्हणून किती ॲक्सिडेंट होणार ती त्याला शास्त्रीय पद्धतीने स्पीड ब्रेकर नाही आहे. अगदी बरोबर. आणि तुम्ही फुटपाथ जे केले आहेत ते मी वापरू शकत नाही. आम्ही म्हणून ते फुटपाथ काढून टाका. ते फुटपाथ हे फेरीवाल्यांना बसायला ठिकाण झालेलं आहे. आणि नाही सांगतो मी, पुण्यामध्ये जर बघितलं साहेब तर ते 1 इंचाचे लेवलचे फुटपाथ केलेत ते आणि झेब्रा क्रॉसिंग केलेलं आहे. आणि फक्त तिथं गाड्याला होतात, माणसं चालू शकतात. आज आम्ही चालू शकतो, रस्त्यावरून चालवतोय. फुटपाथवर गेलं तर त्याला मध्ये खड्डा आहे, मध्ये गटार आलेला आहे, फरशा निघालेल्या आहेत. आम्ही वापरू शकत नाही. आम्हाला जो आम्ही वापरू शकत नाही. आणि जर तुम्ही कोल्हापूरचा अभ्यास केला
तर अगदी पाण्याच्या खजिन्यापासून बिंदू चौकापर्यंत कुठेही फुटपाथ नाही आहे. शाहूपुरीतून तुम्ही आला तर कुठेही फुटपाथ नाही आहे. पण त्यांनी फक्त बिंदू चौक ते शाहूपुतळा कामाना पुतळ्यापर्यंत त्यांनी डाव्या बाजूनं एक हे केलं, फुटपाथ केलं. बिंदू चौक ते IRB जे रस्ते केले त्याच्यामध्ये सगळे फुटपाथ आहे. एक मिनिट सांगतो आता. ह्यांनी विषय जो काढला फुटपाथचा, IRBनं जे रोड केले ना त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन जे आहे रोडच्या साईडला त्याच्यावर त्यांनी फुटपाथ घेतलेले आहे. आज स्टॉर्म वॉटर ड्रेन हे जसे बोलले फुटपाथमध्ये चालताना मध्येच खड्डा येतो, स्टॉर्म वॉटर ड्रेन एकमेकाला कनेक्ट केलेलं नाही. म्हणजे पुराचं एक कारण जे आहे म्हणजे वॉटर लॉगिंगचं एक कारण आहे. म्हणजे समजा तुम्ही एक 100 मीटर गेला, 100 मीटर गेल्यानंतर स्टॉर्म वॉटर ड्रेन ब्रेक झाले म्हणजे तिथं ते बंद हे आहे. परत त्याच्या पुढे एक 50 मीटर गेला की परत चालू झाले. म्हणजे कनेक्शन जे स्टॉर्म वॉटरचं असायला पाहिजे ते नाही. म्हणजे पाणी वाहतच नाही. त्यात 10 वर्ष खोललेले नाहीयेत साहेब. आणि सांगतो की IRB गटर खोललेले नाहीयेत. पण नाही, हा विषय आहे ना ती जोडण्यासाठीचं टेंडर महापालिकेचं तयार आहे. त्यांनी मध्ये कॉलही केलं होतं, परंतु ते रेट आहेत 1857 म्हणजे फार जुने रेट्स आहेत. त्या रेटला कोणी कॉन्ट्रॅक्टर करायला तयार होत नाही. ते कनेक्शन जर का झालं तर बरंचसंच पाणी वाहून जाऊ शकेल, प्रॉपर ड्रेनेज होऊ शकेल. म्हणजे ही कामं पण फोकस करून थोडक्यात फुटपाथच्या खालनं ज्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन इंटरकनेक्ट नसल्यामुळे पाणी वाहून जात नाहीये आणि त्यामुळं महापुराची रस्त्यावर आहे. पण तुम्ही म्हटलं असतं स्पीड ब्रेकरचा पण कोल्हापुरात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपण जेव्हा रस्त्यांची दुरावस्था म्हणतो त्यावेळेला एकूणच त्याचे वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण विचार करायला पाहिजे. तर आपल्याकडचे स्पीड ब्रेकर सुद्धा सायंटिफिकली बांधलेले नाही. काही स्पीड ब्रेकर हे प्रचंड असे मोठे 11-11 आहेत, तर काही ठिकाणी ते छोटेसे अगदी 6-7 इंचाचे प्लास्टिक आपण हे प्लास्टिक आणि ते उखडून गेले की त्याचे पुन्हा सगळे जे खेळ वरती येतात सगळे. स्पीड ब्रेकरवर आणि रोडच्या कन्स्ट्रक्शनवर ह्याच्यावर आपण एक वर्कशॉप घ्यायचं ठरवलं होतं महानगरपालिका आणि PWDच्या ह्याच्यावर. खरं कोरोनामुळे अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. खरं आम्ही सजेस्ट केलं होतं महापालिकेच्या इंजिनियरना की एखादी व्हिजिट बेळगावला करून तिथल्या कन्स्ट्रक्शनची जी क्वालिटी आहे आणि पद्धत आहे ती बघून घ्या आणि त्या पद्धतीनं रोड करा. फुलेवाडी आणि साने गुरुजीला गेला तर स्पीड ब्रेकर एवढे मोठे आहेत डांबरी आणि ठराविक ठिकाणी तुम्ही बघितले की बारीक आहेत 4 लेंथमध्ये आणि CPR चौकात गेला की फायबरमध्ये आलेले. मुळात महापालिका शहर वाहतूक नियंत्रण ह्या दोघांचं ताळतंत्र किंवा एकमेकाचं सांगड कुठंही दिसत नाही. कारण स्पीड ब्रेकर ज्या ठिकाणी घालायचे ते ठराविक लेनचेच पाहिजे. त्याचा मणक्याला दणका बसता कामा नये किंवा अवजड वाहतूक होत असेल तर घराच्या भिंतींना त्या हादर बसता कामा नये. याचा विचार कुठेही केला जात नाही. आणि काय महिला बसतात एका बाजूला मुलाला घेऊन आणि स्पीड ब्रेकर जाते त्या काय सांगा की मूल पडलं काय पडलं तर ते ह्याच्यावर पडू शकतं. आणि उंची आहेत त्याला कुठेही पट्टी मारलेली नाही, रेडियम नाही आहे. आता आम्ही साहेब गोव्यात बघितलं, स्टँडर्डायझेशन गोव्यामध्ये बघितलं, गोव्यामध्ये 4-5 लेअरचे स्पीड ब्रेकर आहेत. गाडी ठाक 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 करत गाडी जाते. हे मोठाने जरी जाणवलं त्यात होते आणि रेडियम लावलेले आहेत, पिवळा पट्टा आहे, सगळे आहेत. अलीकडे बोर्ड आहे की पुढे स्पीड ब्रेकर आहे म्हणून. आपल्याकडे कुठं व्यवस्था नाही. गोव्यातली जनता एवढी अलर्ट आहे साहेब ह्या बाबतीत. मी काम केले म्हणून सांगतो, थोडंसं हे झालं ना लगेच कोर्टात जातात. बरोबर. त्याचा मुद्दा जनता अलर्ट पाहिजे, अधिकारी संवेदनशील पाहिजेत, राजकारणी नेते मंडळींना या शहराबद्दल आस्था पाहिजे. हे सगळं आपण घेऊन कुठे निघालो हे काही कळत नाही आहे. मगाशी सुशील भांदिगरे मला म्हटले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या पंचगंगा नदीच्या ठिकाणी एक बोटॅनिकल गार्डन केली जाते. तुम्हीच सांगा. 4,80 लाख रुपयाचं हे बॉटनिकल गार्डन आहे. मुळामध्ये जुनावदार पेठ शुक्रवार पेठेला मैदान आहे आणि रंकाळ्यावरचं बॉटनिकल गार्डन त्या नदीवर आणलं जाते. मुळात त्याची गरज नागरिकांना नाही आहे. कारण त्या ठिकाणी पिकनिक पॉईंट सेंटर आहे मोठं. पिकनिक पॉईंट म्हणजे एक बाग आहे. त्या बागेकडं बघायला महानगरपालिकेकडं लक्ष नाही आहे. त्या ठिकाणी बोरिंग नाही आहे. दुसरी म्हणजे खर्डेकर सरकारांची पण त्या ठिकाणी जागा आहे, ती आता महापालिकेकडे वर्ग झालेला आहे. त्या ठिकाणी पण महानगरपालिकेनं बागेचं आरक्षण टाकलेलं आहे. आता हे बॉटनिकल गार्डन जे आहे ते 4,80,00,000, त्यामध्ये 1,80,00,000 रुपये खर्च झालेला आहे. खर्च करण्यापूर्वी महापालिकेनं पेपरला एक डिक्लेअर केलं होतं की आम्ही ह्या ठिकाणी हे बॉटनिकल गार्डन करत आहोत. ह्या ठिकाणी गार्डन बरोबर गायकवाड पुतळ्यासमोर राबाडे मळा या ठिकाणी हे गार्डन होतं. बोटॅनिकल गार्डन विविध वनस्पती वृक्ष याचं त्या ठिकाणी लागवण रोपण
आणि बाहेर पण तिथं महापुराचा त्रास आहे की इथे रेड झोनच आहे सर. प्रत्येक वर्षी पाणी येणार आहे. ज्यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची एक मुलाखत त्या पेपरमध्ये आली होती की ती रोपं पुराचं पाणी आलं की खराब होत नाहीत किंवा पूर यायच्या आधी आम्ही ती रोपं उचलून नेणार. पण अशी कुठलीही घटना त्या ठिकाणी झाली नाही. पुराचं पाणी त्यामध्ये एकदा सोडून 2 वेळा आलं. आता यावर्षी आलं. आता परवा दिवशी 4 दिवसापूर्वी पण सेकंड आता पाऊस जोरात झाला त्यावेळी पण पाणी शिरलं त्यामध्ये आणि 4000 रोपं बाद झालेले आहेत. ह्या नुकसानीला जबाबदार कोण आहे? कारण हा जनतेच्या खिशातला पैसा आहे. शासन म्हणजे 1,80,00,000 रुपये त्या बोटॅनिकल गार्डनवर खर्च झालेले आहेत, दाखवलेले आहेत किमान कागदोपत्री. प्रत्यक्षात किती खर्च झालेत माहित नाही. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 फुटाची झाडं आणून लावली. 10 फुटाची झाडं, 10 फुटाची जी किंमत 1000 ते 1200 किंमत आहे एका झाडाची. आणि सर्व नागरिकांना दिसतंय. हा कुणाचं म्हणजे आयडिया कुणाची? आता हे महापालिका प्रशासनाला माहिती आहे, ते पण जाहीर करणं. म्हणजे जिथं रेड झोन आहे त्या रेड झोन मध्ये बोटॅनिकल गार्डन तयार करायची ही सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यातून आली शोधायला पाहिजे. म्हणजे सुपीक जमीन बघितलेली नाही आहे पण सुपीक डोकं आहे. म्हणजे जिथं पूर येणार आहे तिथं आपण बोटॅनिकल गार्डन करतोय. हा निव्वळ वेडेपणा, मूर्खपणा म्हणायला पाहिजे. आम्ही महापालिकेला टॅक्स भरतोय. आम्हाला महापालिकेने चांगलं क्रीडांगण देणं गरजेचं आहे, चांगली बाग देणं गरजेचं आहे, हे आम्हाला कळतंय. गार्डन आम्ही अन्यत्र हलवा म्हणलो. महापालिकेनं अनेक ठिकाणी 100 ठिकाणी बागेचे आरक्षण टाकलेले आहेत. त्या ठिकाणी ही बाग चांगली राहिली असती, चांगली झाली असती. कोल्हापूरच्या वैभवात या बॉटनिकल गार्डनचा एक भर पडली असते. बोटॅनिकल गार्डनला विरोध नाही आमचा. ती ज्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी जी जागा निवडलेली आहे त्या जागेला विरोध असलाच पाहिजे, कारण पुराचं पाणी येणार आहे. ते मैदान जर कॉमन माणसाला जे कळतं त्यांना का कळत नाही असा प्रश्न पडतो. मला नेहमी प्रश्न पडतो, कोकणामध्ये इतके सुंदर रस्ते आहेत, बेळगावमध्ये इतके सुंदर रस्ते आहेत, गोव्यामध्ये इतके सुंदर रस्ते आहेत, आपण परदेशातलं उदाहरण घ्यायला नको. रस्ते हे केवळ एक तिथले दगड, माती किंवा स्टील म्हणजे असत नाही, तर ते दळणवळणाचे, त्या सगळ्या शहराच्या सुबत्तेचे, त्या शहरातील सौंदर्याचे, या सगळ्याचे प्रतीक म्हणजे ते रस्ते असतात. त्यामुळे रस्ते उत्तम असलेच पाहिजेत आणि त्याच्यासाठी महानगरपालिका नागरिकांकडून पैसा घेतं, कर घेतं. आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे? खड्डेमय रस्ते, प्रचंड धूळ, पाऊस थांबला की सगळे रस्ते धुळीमय झालेले असतात. लोकांना श्वसनाचे विकार व्हायला लागलेले. धुळीकरणाच्या बाबतीत कोल्हापूरचा देशात 17वा नंबर आहे. पण मला तुम्हाला काय विचारायचंय, तुम्ही हे सगळं जेव्हा सांगताय तेव्हा इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन किंवा अशा ज्या काही तांत्रिक संस्था आहेत की ज्यांना याच्यातलं प्रॉपर सायंटिफिक नॉलेज आहे, तुम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती दबाव का आणत नाही? मी नेहमी क्रीडाईला पण म्हणतो की होतं काय, अगदी खरं सांगायचं तर, की सगळ्याच या व्यावसायिकांचे पुन्हा महानगरपालिकेशी व्यावसायिक संबंध असतात, तेव्हा कशाला वाकडेपणा घ्यायचा म्हणून गप्प बसावं लागतं. नाही, हा विषय एक वेगळा आहे. बरोबर आहे. आम्ही वारंवार म्हणजे आता आम्ही शहराच्या चांगुलपणासाठी, शहराच्या हितासाठी अशा सगळ्या संघटना जर एकत्र आल्या तरच महानगरपालिकेवरती चुकून दबावाने त्यातनं चुकून त्यांना शहाणपण येऊ शकेल, सुबुद्धी येऊ शकेल. महानगरपालिकेला म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन हा एक भाग झाला. आम्ही विकास आराखडा दुसरा जो झाला त्यामध्ये जे रोड्स दाखव, जसं रिझर्वेशनचा विषय आहे की ते ॲक्वायर झालेले नाहीत किंवा रिझर्वेशन्स कमी केले गेले असं काही जणांचं म्हणणं आहे. तसे जे रोड्स दाखवले होते, म्हणजे आता नंबर ऑफ व्हेकल्स जर का बघितले आणि रोडची विड्थ ह्याचा जर का हिशेब घातला तर आता 2 दिवसापूर्वीच पाऊस झाल्यानंतर सगळ्या गाड्या रस्त्यावर आल्या. आपल्या समोरचेच रस्ता किती तास ब्लॉक झाला होता आपल्याला माहीत आहे. जे विकास आराखड्यात रोड दाखवले गेलेत ते रोड कंप्लीट केलेले नाहीत. म्हणजे आता एखादा रोड 80% पूर्ण झालेला आहे, ॲक्विसिशन झाले, 18 मीटर विड्थला आहे. शेवटचे एक 20% कुठं तर मध्येच चिंचोळा झालेला आहे, त्यामुळे ते कनेक्ट होऊ शकत नाही मेन रोडला आणि तो रोड वाहतुकीसाठी युटिलाइज होऊ शकत नाही. त्याचं उत्तम उदाहरण कसबा बावडा. म्हणजे आपण जर बघितलं महावीर कॉलेज पासून ते SP ऑफिस चौकापर्यंत किंवा अगदी पुढच्या आपल्या त्या कोर्टापर्यंत अतिशय उत्तम रस्ता आहे. तिथनं पुन्हा त्या आपल्या राजाराम कारखान्यापर्यंत सगळा रस्ता चिंचोळा आहे. त्याला काही पर्याय नाही, कारण लोक जागाच देत नाहीत. तुम्ही या विषयावरती मगाशी बोलत नाही अशी की आपल्याकडे रस्ता रुंदीकरणच होत नाहीये. एकीकडे वाहनांची संख्या बेसुमार वाढतीये पण रस्ते मात्र आहेत तेवढेच आहेत. आणि एकदा मला वाटतं की कपूर साहेबांच्या काळात आणि त्यानंतर एकदा राजगोपाल देवरा साहेबांच्या काळामध्ये थोडंफार रस्ता रुंदीकरण झालं, त्यानंतर काहीच झालेलं नाही. आता हे त्या क्षेत्रात मी सांगतो मला, मी जेव्हा कपूर नंतर महापालिका जी सुरू झाली तेव्हा त्यांनी घरांना परवानगी दिली, बिल्डिंग बांधायला परवानगी दिली आणि पहिल्या स्टेजमध्ये
कोणालाही पार्किंग तिने हे केलं नाही, सक्तीचं केलं नाही पहिल्या 10 वर्षामध्ये तरी. सगळ्यांनी घरं बांधली, आपली याला बांधलं, पहिल्या ह्याच्यामध्ये गाळे काढले, दुकानं गाळे काढले, सगळं केलं. सेकंडमध्ये तिने काय केलं, बेसमेंटला पार्किंग दाखवलं. आणि आता अवस्था अशी आहे की बेसमेंटमध्ये कोणीही पार्किंग करत नाही. आणि तुमच्या गुजरीच्या परिसरामधले, अंबाबाई परिसरामधले 1000 गाळे बेसमेंटमधले पैसे दंड भरून कायम केले. म्हणजे काय तुम्ही म्हणणार इकडे करणार नाही. आणि आता आणि तुम्ही ह्यांचा विषय मांडला की आता तिने सांगितले की पावसामुळे रस्ता होऊन गेला, पावसामुळे हे रस्ते खड्डे पडले आहेत. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला आता तुम्ही मोकळीक दिलेली आहे की बाबा आमचा काय संबंध नाही आहे, पावसामुळे झालेलं आहे. तर तुम्हाला सांगतोय मी ह्याच्यासाठी जर राधानगरीला गेला आणि राधानगरी धरणामध्ये एक रस्ता आहे, पलीकडे महाल आपला येतो, तर तो त्या काळामध्ये बांधलेला रोड आहे. 11 महिने तो पाण्यात असतो तरी अजून ठणठणीत आहे. म्हणजे टेक्निक तुम्ही कुठेतरी तुमचं राहिलेलं आहे. जर इच्छाशक्ती असेल, जर प्रामाणिकपणानं काम करायचं असेल आणि जर सायंटिफिकली आपण काम केलं तर ते उत्तम होऊ शकतं. माझा नेहमी यापूर्वी सुद्धा माझा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न होता की पैसे खाऊन ती भूक कधी संपणार आहे का नाही. शेवटी तुम्ही पण या शहराचे घटक आहात, या शहराचे नागरिक आहात, या शहरातल्या पाण्यावरती आपण आपला शरीर पोचतोय, इथलीच हवा घेतोय, इथल्याच आई अंबाबाईचा आशीर्वाद घेतोय. मग या शहरासाठी काहीतरी अस्सल प्रामाणिकपणानं करावं असं का वाटत नाही? सर, आता तुम्ही मला मगाशी बोलला की तुमचे व्यावसायिक परमिशन्स आणि हे ते त्या अधिकाऱ्यांकडे असल्यामुळं कदाचित तुम्ही, असं नाही आहे. आम्ही पूर्णपणे सर्व टेक्निकल गोष्टींमध्ये, आता केशवरावमध्ये जळीत प्रकार घडला तर आम्ही स्वतःहून महापालिकेला अप्रोच झालेलो आहे. आणि प्रोएक्टिव्हली खूप चांगलं काम करताय, पण त्यांच्यावरती जो एक दबाव गट निर्माण केला पाहिजे किंवा हे तुमचं चुकतंय, आम्ही त्यातले तज्ज्ञ आहोत, आम्हाला कळतंय आम्हाला पण, त्यामुळे हे अशा पद्धतीनंच केलं पाहिजे असं सांगणारी यंत्रणा ही तुमच्यासारख्या अभियंत्यांकडून, आर्किटेक्टकडून किंवा यांच्याकडून होऊ शकते. सगळ्या सजेशन वारंवार आणि वेळोवेळी आम्ही देत असतो, परंतु हे काय आमचं काम नव्हे. म्हणजे आम्ही एकदा सुचवल्यानंतर त्यांनाही गरज पाहिजे की आमच्यासारखे लोक जर का विनामूल्य, बऱ्याच वेळा आम्ही काम करतो, परीख पुलाचं काम आम्ही विनामूल्य सजेशन दिलं, फक्त ते वेळेत न झाल्यामुळं आज तिथं 2 लेन प्लॅटफॉर्म वाढलेला आहे. आणि आता जसा डिले होईल, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं ते न्यायाला वेळ झाला ना तसं ते कामाला वेळ झाला की ते मागं पडतं. हा पण एक मोठा परीख पुलाची भीषण दुरावस्था झालेली आहे आणि त्या परीख पुलाकडून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावं लागतं. त्या परीख पुलाचा विषय मला सांगतो मी. आम्ही तिथं लहानपणी जात होतो, स्टेशन बंगला वगैरे तिथं आम्ही जात होतो. तर वरती उंच आहे, टेंबल्याकडनं येणार असतो तो उंच आहे आणि 5 बंगल्यानं जाणारा रस्ता उंच आहे आणि पाणी घसरत नाही. तर समोरचा जो बंगला आहे त्याच्या बोळातनं ते पाणी साईक एक्सटेंडला जात होतं, आम्ही बघितलेलं आहे. तो एक नाला आहे तिथे. हां, तो तिने जोडलेला नाही तो त्यांनी जो जोडला असता त्या. नाही सर, तसं नाही आहे. नाही आम्ही परीख पुलाचा पूर्ण अभ्यास, ड्रेनेज, परीख पूल नूतनीकरण आणि 3 ॲस्पेक्टनं ट्रॅफिक, रेल्वेचं म्हणजे ड्रेनेज आणि हे असे 3 विषय आम्ही घेतले होते. त्यामध्ये ताराबाई पुतळ्यापासून येणारं पाणी आणि इकडं एस टी स्टँडच्या त्या कुठलं हॉस्पिटल आहे ते विचारी विद्यालय वगैरे, बसर्गी हॉस्पिटल, तिथून येणारं सगळं पाणी म्हणजे शिवाजी पार्कातलं पाणी, शाहूपुरी मैदान आहे ते जिमखाना, शाहूपुरी जिमखाना मैदानामध्ये येतं, तिथून ते पलीकडे एस टीच्या डेपोमध्ये येतं आणि तिथून एस टी डेपोमधनं ते पाणी परीख पुलामध्ये येतं. आणि तसंच ह्या बाजूनं म्हणजे ते सगळ्या एरियातलं दाभोळकर कॉर्नर वगैरे परीख पुलाच्या इथं येतं. आता 2 विषय आम्ही सजेशन दिले होते. शिवाजी पार्कचं जे गटर आहे, जर का तुम्ही, आता मी बनलो स्टॉर्म वॉटरचं अर्धवट सगळीकडे ठेवलं, शिवाजी पार्कला शाहूपुरी जिमखान्याच्या शेजारी एक गटर आहे जे की गटर मध्येच थांबलंय, म्हणजे पाणी सगळं कलेक्ट होतं आणि ते ओव्हरफ्लो होऊन शाहूपुरी जिमखान्यामध्ये जातं. ते जर का रेल्वे क्रॉसिंग करून, आता जसं तुम्ही बोलला की परीख पुलाच्या फ्रंटला साईक्स एक्सटेन्शनच्या बाजूला एक नाला आहे, म्हणजे गटर आहे मोठं, ज्याला की परीख पुलाचं कनेक्शन जर का पाण्याचं दिलं. आता विषय काय झाला आहे, रोड क्रॉसिंग करायसाठी ड्रेनेज क्रॉस करताना रोडचं परीख पुलाकडचं पाणी पलीकडे न्यायला, त्या ड्रेनेजची लेवल परीख पुलापेक्षा वर झाली एक्झॅक्टली, आणि त्यामुळं ते पाणी वाहून जात नाही, परीख पुलात साठते.
तर त्यालाही आम्ही ट्रेंचलेसचा पर्याय दिला होता, एक दिवस बंद. ते सगळं सोल्युशन दिलेलं आहे कॉर्पोरेशन ड्रॉइंग. शिवाजी पार्कचं जे पाणी आहे, जे शाहूपुरी जिमखान्यात येतं, ते सुद्धा रेल्वे क्रॉस करून पलीकडं, जसा पुलाच्या तिथं नाला आहे तसाच एक नाला गटर पलीकडच्या बाजूला आहे, आणि स्लोप लेवल सगळ्या काढून दिल्या होत्या. म्हणजे सर तुम्ही म्हणला ना आम्हाला तुम्ही का लक्ष घालत नाही, आम्ही लक्ष घालून आम्हाला अथॉरिटी नसल्यामुळे बरं आम्ही किती मागं लागायचं. पण म्हणजे मग महानगरपालिकेकडून तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. हा, मिळायला पाहिजे तसा मिळत नाही. मला वाटतं महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्त, सिटी इंजिनियर यांनी जरा कृपया गांभीर्याने गोष्ट घेतली पाहिजे. जर असे इंजिनियर्स तुम्हाला मोफत काही गोष्टी सांगतायत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन का होऊ शकत नाही हे विचार केला पाहिजे. शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. सुशील, मला तुम्हाला विचारायचं आहे, एकूणच कोल्हापूर शहरातील रस्त्यांची भीषण दुरावस्था, त्यानंतर तात्पुरतं पॅचवर्क केलं जातं. आपल्याकडं खड्डे पडले की पहिल्यांदा त्यात मुरुम टाकायचा, मुरुम टाकून त्याच्यात रोलर फिरवायचा. अगदीच आंदोलन वाढलं तर थोडंसं तिथे एखादं पॅचवर्क करायचं. पण मला मुळात असं विचारायचं आहे की असं काही सायंटिफिकली, सुशील तुमच्यात यांना विचारतो, असं काय आहे का की पॅचवर्क कधी करायचं आणि पूर्ण रस्ता नव्यानं कधी करायचा, याचं पण एक रोड काँग्रेस म्हणून पण एक आहे, त्याचं एक मॅन्युअल आहे, इंडियन रोड काँग्रेसचं मॅन्युअल आहे. आणि खड्डा कसा भरायचा, स्पीड ब्रेकर कसे असावेत, रोड केव्हा करायचा, याचं सगळं मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकतं. तसे टेक्निकल ॲडवायझर्स, एक्सपर्ट्स, IITians आम्ही बोलवायला तयार आहोत, आणि सगळ्या कॉर्पोरेशनच्या इंजिनियरना ट्रेनिंग द्यायचं पण आपण. पण मुळात हे काही फार रॉकेट सायन्स नाही आहे, फार सोपं आहे. फार सोपं आहे. म्हणजे पॅचवर्क कसं करायचं हे आपल्याला जर गुगलवर टाकलं तरी सुद्धा आपल्याला त्याची आता माहिती उत्तम मिळू शकते. पण महापालिकेच्या इंजिनियरना ती माहिती नाही असंही म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यांना सगळं माहिती आहे, सायंटिफिकली काम कसं करता येतं हे सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, इंजिनियरना माहिती आहे. प्रॉब्लेम आहे टक्केवारीचा, आपल्यातल्या नेते मंडळींपासून ते अधिकाऱ्यांपर्यंतचा, आणि त्या भागातल्या लोकप्रतिनिधींपासून ते अनेक लोकांना त्याच्यामध्ये ढपला पाडून घ्यायचा, ही जी आपली संस्कृती बनलेली आहे, तो प्रॉब्लेम आहे. ह्याच्यावरती काय सोल्युशन निघेल असं वाटते का सुशील? अजिबात निघणार नाही. कारण कसं आहे, नाही पण मग कोल्हापूरकरांनी संघटितून आता पुन्हा एकदा महापालिकेला दणका द्यायची वेळ आलेली आहे. हा जनतेच्या हातामध्ये आहे. कारण शेवटी जनता ज्यावेळी जागे होते त्यावेळी कुणालाही वर ठेवू शकते आणि खाली खेचू शकते. कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर ज्याची सत्ता, त्याचा राजकीय दबाव, त्याच्यामध्ये ती महापालिकेचे अधिकारी काम करत असतात. त्यामुळे लोक निवेदन घेऊन गेली काय आणि काही केलं तरी ते गेंड्याच्या कातडीचे झालेले असतात. कारण कान, नाक, डोळं हे राजकीय नेता सांगतो त्याकडेच ते बघत असतात. जसं तुम्ही त्यांना म्हणला की तुम्ही इंजिनियर किंवा संघटना जाऊन त्यांना तुम्ही दबाव तंत्र निर्माण केला पाहिजे, पण कुणाचंही काही तिथं चालत नाही. प्रश्नांचा भाडेमार होतो, निवेदन घेतात, कोपऱ्यामध्ये टाकलं जातं. जो पण राजकीय हस्तक्षेप थांबणार नाही, अधिकारी काही करू शकत नाही. आणि याला जनतेचा रेटा महत्त्वाचा, पॉलिटिकल विल सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. पॉलिटिकल विल, मग अधिकाऱ्यांची सकारात्मकता, अधिकाऱ्यांमधला प्रामाणिकपणा, आणि मग जनतेमधला पण. निवडणुकीच्या वेळेला मी पैसे घेणार नाही मतासाठी, कारण हे आज मिळालेले पैसे हे उद्या मला माझ्या मूलभूत सुविधा पुरवण्यापासून मला वंचित ठेवणार आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. धोरण करते, इम्प्लिमेंटेशन करणारं प्रशासन आणि अलर्ट जनता, हे जर का कॉम्बिनेशन चांगलं झालं तर 100% कोल्हापूर सुधारू शकेल. काय झालंय, मी आता बघितलं ज्या ठिकाणी नव्यानं रस्ते करतायत ते रस्ते सुद्धा 4 किंवा 5 मिलीमीटर एवढासा बारीक थर टाकलेला असतो खडीचा. नवीन रस्ता केला बिनधास्तपणे सांगतात, काही नाही, पहिल्यांदा यायचं, रस्ता झाडायचा, त्याच्यावरती एक ती बारीक थर टाकायचा, त्याच्यावरती रोलर फिरवायचा, त्याच्यावरती ती आजकाल ती पांढरी माती असते, संपला विषय. सर हे करत असताना म्हणजे प्रदूषणाचा जो विषय आहे, एन्व्हायरमेंटचा, आता रस्ते पॅचवर्क किंवा नवीन रस्ता करत असताना ते काय करतात, ब्लोअर आणतात आणि पूर्ण धूळ सगळी ओढवतात. अगदी खरं, हे अतिशय चुकीचं आहे. किंवा ती डस्ट आणून फवारतात, त्यावेळेला धूळ उडते. म्हणजे लोकांच्या आरोग्याशी चाललेला हा जो खेळ आहे हा पण बंद व्हायला. पण मग हे सगळं आणत्या, ह्या आयडिया आणतं कोण असल्या सगळ्या? नाही, रस्ते बनवायचे नवीनच पद्धती आहे. म्हणजे आपण, मी खरं सांगतो, लहानपणी माझ्या मी बघायचो तर रस्ते जरा बऱ्यापैकी टिकायचे. तरी आता असं आहे की दरवर्षी रस्त्यासाठी बजेट आणायचं, दरवर्षी कागदोपत्री खर्च दाखवायचा, पण रस्त्यांची अवस्था काही सुधारत नाही. चव्हाण साहेब, तुम्हाला कधी बोलायचं? सगळा प्रश्न असा आहे साहेब की शनिवार रविवार 2-3 लाख भाविक येतात. हो, कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईला येतात, आणि तो आपण त्याचं आपण मार्केटिंग करू शकलेलं नाही. तर तुम्ही म्हटलं की सुधारणा काय होणार आहे. आज तुम्ही ते पार्किंगची व्यवस्था त्यांची काय आहे, स्वच्छतागृहाची त्यांची व्यवस्था काय, राहण्याची त्यांची व्यवस्था काय,
काय आपण बघत नाही. आपण कितीतरी आपण मार्केट आपल्या लोकांना रोजगार मिळवू देऊ शकलो असतो. आणि आपले आता लिमिटेशन संपलेलं आहे. आता तुम्ही नवीन कायदा काढला की 10-15 मजली बिल्डिंग तुम्ही बांधू शकताय रस्ता मोठा असला की, पण ते 15 बिल्डिंग मजल्याचं पार्किंग कुठं राहणार आहे? नाही त्याचं नाही आपण सर, तसं नाही. तो रोडची विड्थ मोठी असेल हां तर तुम्हाला FSI जास्त, हे योग्य आहे. आणि आता पार्किंगला 2-3 मजले आणि ते नियम सगळे चांगले आलेत, ते अतिशय चांगले आहेत. जुन्या ह्याचा प्रॉब्लेम. आणि आता हे जे बोलले ना मार्केटिंग, म्हणजे आपण जे टुरिस्ट इथं अट्रॅक्ट जे होतात शनिवार रविवार असतील किंवा सुट्टीच्या दिवशी, त्यांना सुविधा देऊन त्यांच्यापासून इन्कम जनरेट करून कॉर्पोरेशनचं उत्पन्न वाढवून ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जर का वापरलं तर आपल्याला महापालिकेची परिस्थिती पण सुधारली आणि सुविधा पण देता येईल. त्याच्यावर पण फोकस झाला पाहिजे. हे जे साहेब बोलले त्या पद्धतीने नदीवर आंघोळीला आलेल्या पर्यटकांना संडास बाथरूमची सोय नाही आहे, चेंजिंग रूम नाही, चेंजिंग रूम नाही. त्या ठिकाणी पार्किंग करायचं झालं तर रस्त्यावर गाड्या त्यातनं जनावरे म्हशी नदीला येत असतात. त्या ठिकाणी ज्या 3 अजूनही नदीमध्ये म्हशी धुवून येत म्हटलं तरी आपल्याला ते पटत नाही. आमचा तो हक्क आहे, आम्ही ते करणार. आपल्याला काय आहे की करायचं नाही म्हणून सांगितलं की ते आम्ही हमखास करणार. ही जी आपली एक मानसिकता झाली ना, ही सुद्धा आपल्या शहराला बॅकफुटला घेऊन चालली. मी कुणालाच मानणार नाही, काहीच जुमानणार नाही, ह्यो कोण मला सांगणार, हे जे आहे ना हे कोणी थांबायला पाहिजे. 20 ते 25 वर्षापूर्वी मी स्वतः निवेदन दिलं होतं. तेव्हा प्रल्हाद पवार साहेब नगराध्यक्ष होते की तुम्ही शिरोलीला मोठं टर्मिनस करा, तिथं ट्रक टर्मिनस. नाही, हे आपल्या जे येणार आहेत भाविक, अच्छा, त्यांना तिथं राहायची व्यवस्था करा, तुमचं ब्रँडेड माल विका, गुळ असेल, साज असेल, हे सगळं तिथे विका, कोल्हापुरी मिसळसुद्धा, पांढरा तांबडा रस्सा, आणि तुम्ही तिथं बस ठेवा, मोफत बस ठेवा शिरोली ते अंबाबाई, म्हणजे मधला तुमचा पार्किंगचा प्रश्न बराच मिटून जाईल आणि त्यांची पण तिथं सोय होईल. आता आलेला माणूस कोकणात पडतो, कोल्हापुरात थांबत नाही, हे वास्तव आहे. मग आपल्या त्याच दृष्टीने आपल्याला काय करता येईल का? हे पार्किंगचं आहे ना सर, पार्किंगचं आता हे बोलले. आता महालक्ष्मी विकासासाठी काही पैसे आले होते आणि ते परत जातील म्हणून आपण सरस्वती टॉकीजच्या इथं एक पार्किंगचं, ठीक आहे पार्किंगची व्यवस्था होती. खरं सरस्वती टॉकीजच्या ठिकाणी पार्किंगला जायला पूर्ण कोल्हापूरमध्ये तुम्ही वाहतूक अट्रॅक्ट करता. इथपर्यंत माणूस जाईस तोपर्यंत दमछाक होणार आहे आणि तोपर्यंत सगळ्या रस्ते ट्रॅफिक जाम होणार आहे. आता सर ना आपण ट्रॅफिकचा विचार न करता पार्किंगसाठी कुठली जागा निवडली आहे याचंही भान या अधिकाऱ्यांना नाहीये. नदीवर इन्स्टेड ऑफ दॅट ना व्हेनस कॉर्नरला गाडी अड्ड्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, निर्माण चौकात व्हायला पाहिजे होतं, पंचायत समिती इथं कुठं तर करून तिथून आपल्या ई बस किंवा ते ठेवून ना तिथं ती व्यवस्था, म्हणजे प्लॅनिंग जे आहे अर्बन डिझाइन. साहेब, इतक्या सगळ्या कल्पना तुम्ही सांगताय, अनेक कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्था सांगतायत, अनेक इंटेलेक्च्युअल लोक सांगतायत. त्याला आम्ही विरोध केला होता सर, विरोध केला होता आम्ही. तुम्ही विरोध म्हणजे कुठल्या त्या पार्किंगला नाही, पण जे चांगलं होतंय त्याला सगळेजण सपोर्ट करतायत, पण आपल्या अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची विल पॉवर नाहीये. आज तुम्ही म्हटलं असं की आपल्याकडे एवढे भाविक पर्यटक येत आहेत, पण कोल्हापुरात आल्यानंतर खड्डेमय रस्त्यांनी या पर्यटकांचं स्वागत होतं. काय शहराची इमेज आहे, म्हणजे कोल्हापूर की खड्डेपूर असं अनेक दैनिकांनी आतापर्यंत इतक्यांदा लिहिलं आहे, पण काय कुणाला फरक पडला? सो मुद्दा तोच आहे की या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर जनमताचा दबाव वाढला पाहिजे, जनमताचा रेटा वाढवला पाहिजे आणि नागरिकांनी पण आपल्या स्वतःच्या वैचारिकतेमध्ये पण बदल केला पाहिजे. निवडणूक म्हणजे 5 वर्षातनं एकदा धुवून घ्यायचं ठिकाण किंवा धुवून घ्यायची परिस्थिती असून उपयोग नाही. साहेब, तुम्ही म्हणताय तसं आहे, मी इलेक्शनला उभारू शकणार नाही. आज अवस्था आहे, किती चांगलं काम करा तुम्ही, ज्याच्याकडे पैसा आहे, जे 2 मरचा पैसा आहे तोच निवडून शकणार आहे. आज आपण जर सगळा इतिहास जर बघितला तर एखादा कारखान्याचा एखादाच असतो किंवा राजू शेट्टी एखादाच असतो, बाकी बिन पैशाचं कोणी निवडून येऊ शकत नाही. आम्ही कितीतरी म्हटलं, आणि जेव्हा तिकीट पण दिलं जातं तेव्हा हा किती पैसे खर्च करू शकेल तेव्हा त्याला तिकीट दिलं जातं. करेक्ट. तेच म्हटलं, आपल्या अवतीभोवतीची सगळी यंत्रणा सडत चाललेली आहे आणि अशामध्ये आपलं भवितव्य नेमकं काय असणार आहे या विचारानंच बऱ्याचदा अस्वस्थता येते. पण मला वाटतं आपण पॉझिटिव्ह विचार करूया. आज कोल्हापूर शहराची खड्डेमय कोल्हापूर अशी जी काही ओळख बनलेली आहे ती पुसण्यासाठी जनमताचा दबाव वाढवला पाहिजे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जर चांगली सुबुद्धी झाली तर नक्कीच या शहरामध्ये उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहू शकतं. फक्त त्यासाठी पॉझिटिव्ह विचारसरणीची गरज आहे, प्रामाणिकपणाची गरज आहे. ठपला, टक्केवारी
हे शब्द कोल्हापूर महानगरपालिकेच्या डिक्शनरीतनं बाहेर काढण्याची गरज आहे. तशी इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी आता एक एकजूट करून किमान चांगल्या कामात आम्ही सगळे एकत्र आहोत, विकासासाठी एकत्र आहोत अशी जर भूमिका घेतली तर आणि तरच काहीतरी चांगलं घडू शकतं. मी अजिबात नकारार्थी बोलत नाही आहे किंवा निगेटिव्ह बोलत नाही आहे. याचं कारण असं आहे की माझा कोल्हापूरकरांवरती विश्वास पण आहे की याच कोल्हापुरामध्ये जे काही चांगलं होतं ते पथदर्शी पद्धतीचं असतं आणि त्यामुळं या कोल्हापूरचं भवितव्य आपल्याला जर चांगलं ठेवायचं असेल, बनवायचं असेल तर या सगळ्या चांगुलपणा असलेल्या लोकांनी एकत्र येऊन आपण जर काही महानगरपालिका, लोकप्रतिनिधी यांच्यावरती दबाव निर्माण केला तर नक्कीच ती आपल्याला हवी असलेली गोष्ट साध्य होऊ शकते. तुर्तास हे तीनही मान्यवर आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी त्यांचे विचार मांडले, त्यांच्या संकल्पना, त्यांच्या अडचणी, त्यांच्या व्यथा, त्यांचे मुद्दे सगळे त्यांनी आज या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याला वैयक्तिक टार्गेट करण्याचा मुद्दाच येत नाही, प्रश्नच येत नाही. पण जेव्हा कुठल्याही शहराच्या प्रगतीचा आपण आढावा घेत असतो तेव्हा त्यामध्ये नेमके लूपहोल्स काय आहेत, स्पीड ब्रेकर विकासातले कुठले आहेत हे जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या तीनही मान्यवरांचे खूप खूप आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.